स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. विट्यात निकालाआधीच फटाके व गुलाल बुक करणारे शंकर मोहिते यावेळी गप्प आहेत का? संजय काकांच्या विजयासाठी विट्यात काय आहे नियोजन? विट्याचे जयराम मसाले तुमच्यासाठी घेऊन येत आहे चविष्ट व स्वादिष्ट मसाल्यांची परंपरा. कंपनी नव्हे, महालक्ष्मी फूड्स 14 वर्षापासून ग्राहकांच्या उत्तम सेवेत. सांगली, सातारा, सोलापूर पर्यंतच्या बाउंड्री पर्यंत ग्राहकांनी पसंत केलेला माल. आमच्याकडे चटणीसाठी लागणारी मिरची व सर्व मसाले योग्य दरात उपलब्ध. तसेच मसाले निवडून, भाजून व चटणी कुटून मिळेल. आमचा पत्ता जयराम मसाले, प्रथमेश मेडिकल समोर, कराड रोड, विटा. गेल्या 2 लोकसभा निवडणुकीत निकालाआधीच गुलाल आणि फटाक्याची बुकिंग करणारे शंकर नाना मोहिते आपल्यासोबत आहेत. त्यांना सांगली लोकसभेबाबत काय वाटतं हे जाण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत. खर तर शंकर नाना मोहिते हे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी गेल्या अनेक दिवसापासून खानापूर मतदारसंघात अनेक सामाजिक कामं केलेली आहेत. यावेळी ते संजय काकांच्या बरोबर होते. म्हणजे 2 टर्म झाले त्यांनी निकाला अगोदरच फटाके आणि गुलालांची बुकिंग केलेलं होतं. या वेळेला नेमकं त्यांना काय वाटतं हे जाणण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहे. त्यांना काय सांगाल आज? खासदार संजय काका ज्या पद्धतीने एखादा जिल्हा परिषद सदस्य असेल, सरपंच असेल, आमदार असेल, ज्या पद्धतीने आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये काम करत असतो, त्याच पद्धतीने खासदार संजय काकांनी या जिल्ह्यामधील 700 गावामध्ये मतदारसंघातील सातत्यानं भेटी देणं, त्या लोकांच्या कामाला उपयोगी पडणं, ही सर्व कामं केल्यामुळं या वेळेला खासदार संजय काका यावेळी देखील अतिशय मोठ्या मताधिक्याने 100% निवडून येतील. यात कोणत्याही प्रकारची शंका मनात आणण्याचं काही कारण नाही. आज ज्या काही चर्चा चालू आहेत, या कट्ट्यावरच्या चौकातल्या चर्चा आहेत. या चर्चेनं कुठं निकालामध्ये रूपांतर करता येत नसतं. त्यासाठी ग्राउंड लेवलला जाऊन काम करावं लागतं आणि ते काम संजय काका आणि त्यांच्या सर्व समर्थकांनी, कार्यकर्त्यांनी काम केल्यामुळं 100% गुलाल हा 100% 4 तारखेला असणारच आहे. खर तर प्रश्न हा निर्माण होतोय की गेल्या 2 लोकसभा निवडणुकीत तुम्ही निकालाच्या अगोदरच फटाके आणि गुलालाची बुकिंग केली होती. JCPने तुम्ही गुलाल उधळला होता, पण आता का गप्प आहे का? गप्प आहे असं काही नाही. या वेळेला संपूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीनं असा विजय उत्सव साजरा केला नसेल, अशा पद्धतीचा नेवरी नाक्यामध्ये 4 तारखेला अतिशय वेगळा, म्हणजे हा संपूर्ण देशामध्ये मधील वेगळा उत्सव असेल अशा पद्धतीने मी तुम्हाला आज ग्वाही देतो. आणि या वेळेला संपूर्ण तालुक्यातील लोक चौकात आणि नेवरी नाक्यामध्ये कशा पद्धतीनं विजयोत्सव साजरा करते ते पाहण्यासाठी येतील, एवढी आपल्याला निश्चित ग्वाही देतो. खरं तर तुम्ही मराठा आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं. मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही संपूर्ण सांगली जिल्ह्यात सर्वजण एकत्र आणले होते, परंतु त्यावेळेला तुम्ही भाजपचा विरोध केला होता. मग काय? मग जरांगे पाटील यांनी या वेळेला असा निर्णय घेतला की लोकसभेला तुम्ही ज्याचं काम करायचं असेल त्याचं काम करा. लोकसभेच्या वेळेला हा काय विषय आता त्यांनी स्थगित केलेला होता. मात्र त्यांनी विधानसभेच्या वेळेला त्यांनी आव्हान केलेलं आहे. त्या पद्धतीने जे जरांगे पाटील ज्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आम्हाला मराठा समाजाला आदेश देतील, त्या पद्धतीने आम्ही जरांगेच्या बरोबर 100% राहू. आणि येणाऱ्या काळामध्ये जर जरांगे साहेबांनी जर विधानसभेची तयारी करायची ठरवलं तर आम्ही विधानसभेला त्यांच्या बरोबर 100% राहू आणि तो जो आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही सगळे मिळून मराठा समाजातील लोक काम करू. खरं तर मराठा आंदोलनावेळी ओबीसी आणि मराठा आंदोलकामध्ये फूट पडली होती आणि त्यावेळी तुम्ही जी काही विधान केली होती त्यामुळे तुमच्यावर अनेक लोक नाराज होते. नाही, नाराज असं काही नाही. ओबीसी समाजातील सुद्धा सर्व घटक आणि सर्व नेते मंडळी या इलेक्शन मध्ये आम्ही खांद्याला खांदा लावून काम करत होतो. त्यांच्या समाजाची भूमिका ती त्यांची होती, मी मराठा समाज म्हणून माझी भूमिका होती ती मी 100% समाज म्हणून ती माझी भूमिका मी पार पाडणार. परंतु त्याचबरोबर आम्ही कधी जातीद्वेष, जातीभेद कधीही मांडला नाही. कधी माझ्या बरोबर ओबीसी असतील, दलित समाजातील असतील, मुस्लिम समाजातील असतील. यावेळेला तुम्हाला दुसरं एक सांगायचं, मुस्लिम समाजातील लोकांनी सुद्धा आम्हाला यावेळेला काका म्हणून आम्हाला यावेळेला त्या समाजाने देखील अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला मतदान केलेलं आहे.
आणि मी त्यांचा देखील या वेळेला ऋण व्यक्त करायचा प्रयत्न करीन आम्ही. खरं तर सांगली लोकसभेचा विचार करता सुरुवातीला काका हे म्हणजे वनवे होते, ते निवडून येतील असं सांगितलं जात होतं. परंतु विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज भरल्यापासून जी काय सहानुभूतीची लाट झाली आणि एक वारं फिरले अशा प्रकारचा मेसेज केला, तर आता ते निवडून येतील असं देखील बोललं जातंय. नाही, वारं फिरलं याच्यावरती आमचे काका यांनी स्पष्ट सांगितलेलं. वारं फिरलं नाही, वावटूळ आहे ना, ते वावटूळ कसं जातंय कुठं जातंय हे 4 तारखेला दिसेल तुम्हाला. आणि तुम्हाला दुसरं एक त्यामध्ये आणखीन एक सांगतो की जे काही आता चर्चा चालल्या त्या सर्वांनी 4 जूनला मात्र विट्यामध्ये असावं किंवा जिल्हा सोडून कुठे बाहेर जाऊ ना. जिल्ह्यामध्ये एकच हवा असेल, एकच वातावरण असेल आणि एकच शाखा असेल, ती म्हणजे फक्त संजय काका आणि संजय काका. यावेळी तुम्ही गुलाल आणि फटाके कधी बुक करणार? गुलाल आणि फटाके या वेळेला जिल्ह्यात कुठं गुलालच उपलब्ध नसेल अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे, ते झालेलं आहे. मात्र ती जी काही उत्सुकता आहे ती 4 तारखेला तुम्हाला मी तरी पण गत 2 निवडणुकीचा विचार करता तुम्ही 8-15 दिवस अगोदर बुक केलं, मग आत्मविश्वास वाटत नाही? 1 महिन्यापूर्वी गुलाल बुक केलेला आहे आणि तोही 1 डंपर गुलाल बुक केलेला आहे. आता तुम्ही अजून काय काय केलंय ते तुम्ही विचारून मी आता पुढचं सांगणार नाही, पण तो एक उत्सव जो असतो तो उत्सव तुम्हाला 4 तारखेला अतिशय म्हणजे या देशामध्ये कुठेही झाला नसेल अशा पद्धतीचा उत्सव असेल 4 तारखेला. आणि याच ठिकाणी सुरुवात होईल आणि चौकामध्ये तो उत्सव जाईल. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की शंकर नाना मोहिते यांनी दिनांक 4 रोजी कशा प्रकारचा उत्सव असेल हे तुम्हाला कळून येईल असं यावेळी सांगितलेलं आहे. कॅमेरामन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठीसाठी विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.